एकही रस्ता आपल्याकडे पूर्ण पुण्यात नाही जे आपण म्हणू शकतो की जगभरात ही भारी रस्ता आहे. नागरिकांची जागा आहे. भूमिपुत्र म्हणून काही आम्हाला महत्त्व आहे का नाही? झाडाला आधार कार्ड नसतो, झाड वोट देत नाही, झाडाला तोंड नसतो, तो बोलू शकत नाही. वही लोग पूछते हैं कि रोड बनाना तो पड़ेगा, व्हीकल्स को जाना है. आपको लग रहा है ये जो बंजर रोड पे कोई दूर दूर तक साइकिल चलाएगा या चल के जाएगा? कुठे जगात तुम्हाला 1000 वर्षाचं झाड मिळणार नाही की तुम्ही विकत घेऊ शकता आणि परत तिला आणून तिथं तुम्ही बसवू शकता. साधारण 150-200 वर्षापूर्वी झाड असेल. आय थिंक ह्या लास्ट सर्वायवर ह्या रस्त्यावरचं बॅनियन ट्री त्याला वाचवायला पाहिजे. पुण्याच्या गणेश खिंडीमध्ये पुणे संवाद ह्या एका संघटनेकडून झाडे वाचवण्यासाठी एक मोहीम राबवली जाते आहे. या मोहिमेचं नाव आहे चिपको मोहीम, चिपको आंदोलन. हे सगळे नागरिक पुणेकर या ठिकाणी करत आहेत. संवाद संस्थेमार्फत हे जे आंदोलन राबवलं जाते हे नेमकं आंदोलन काय आणि याची पार्श्वभूमी काय? हे काय आहे, नेहमी आम्हाला सांगितलं जातं वाहतुकीची कोंडी आहे, वाहतुकीची कोंडी आहे. आता वाहतुकीच्या कोंडीमुळं मेट्रो आणली गेली. आता मेट्रो आणली गेल्यानंतर इथं गणेशखिंड रोडवरती 3 ठिकाणी मेट्रोचे स्टेशन आहेत. तर ज्या ठिकाणी मेट्रोचे स्टेशन आहेत तिथं 3 पत्री रस्ते झालेले आहेत. पण अख्खी गणेशखिंड रोड यांचं चाललं आहे की 6 पत्री करावी, कारण की हे यांना वाहतुकीची कोंडी सोडवायची. तर तुम्ही एके ठिकाणी 3.25 किलोमीटरच्या पट्ट्यात 6 पत्री रस्ता करणार, मग परत ती 3 पत्री करणार, मग परत 6 पत्री करणार, मग परत 3 पत्री करणार, परत 6 पत्री करणार आणि परत 3 पत्री करणार. ह्याला काय अर्थ आहे का? म्हणजे तुम्ही काय करताय तर थोडक्यात तुम्ही वाहतुकीचे पूल तयार करताय आणि हे पूल जे आहे ते तळासारखे होतील आणि इथं कमीत कमी वाहतुकीची कोंडीमुळं जे ऑलरेडी वाहतूक इथं आहे, समजा 4,500 गाड्यांची वाहतूक आहे, ती 8,000-8,500 गाड्या होतील आणि 300 टन एवढं प्रदूषण रोजचं तयार होणार. आता या प्रदूषण आणि पुण्याच्या मधोमध्ये फक्त झाडं आहेत, कारण की दुसरी कुठलीही यंत्रणा नाही असं जगात जिथं तुम्ही आहे ना प्रदूषण घालून ऑक्सिजन काढू शकता. फक्त झाडंही कर्तव्य करतात आणि ही 394 जी झाडं आहे जी कापली जातात आहे आत्ता, ही झाडं खरे पुणे आणि पुण्याच्या प्रदूषणाच्या युद्धामध्ये ते उभी आहेत. ही झाडं खरे आपली लास्ट डिफेन्स आहे आणि या झाडांना कापण्याचं कृत्य हे पुणे महापालिका, PMRDA, मेट्रो ही सगळी गोष्ट हे लोक हे असे कृत्य करत आहेत. बरं, आमचं एक यांना ऑल्टरनेटिव्ह प्लॅनसुद्धा होता की तुम्ही आहे ना 1 लेन फक्त सोडा दोन्ही बाजूला. तुम्ही 6 पत्री करताय ना तर तुम्ही 5 पत्री करा. तेवढं केल्यामुळं आहे ना सगळी झाडं वाचतील. पण तरी त्यांना ते मान्य नाही. मग आम्ही कोर्टात गेलो. आता कोर्टात सुनावण्या सुरू आहेत. पण दुःखास्पद गोष्ट ही आहे की एवढ्या वेळेपर्यंत या लोकांनी 94 झाडं यांच्या कृत्याच्या बळी पडलेले आहे. मला सांगा, पुण्यामध्ये ठिकठिकाणी अशा रोडच्या कामांमध्ये आणि इतर कामांमध्ये झाडांची कत्तल झालेली आहे. आत्तापर्यंत किती झाडांची कत्तल झालेली आहे आणि त्याच्या बदल्यामध्ये काही झाडं लावली आहेत का महानगरपालिकेने? या संदर्भात काय माहिती आहे का? नहीं, अभी तक तो कोई झाड़ लगाया नहीं है, बट उन्होंने बोला है कि लगाएंगे, पर जब हमने RTI किया था उसमें कोई हमको डिटेल्स नहीं मिले हैं. तो जो ट्रांसप्लांटेशन है उसका भी कोई डिटेल्स नहीं मिला और कंपनसेशन प्लांटेशन है उसका भी कोई डिटेल्स नहीं है. तो वो बोल तो रहे हैं कि कल जो वर्बली मीटिंग में, हियरिंग में बोला था, वो बोला था कि शायद वो यूनिवर्सिटी के पास कहीं लगाएंगे. बट द थिंग इज़, जो रोड के ऊपर ट्रीज़ रहते हैं वो बहुत इंपॉर्टेंट होते हैं, क्योंकि जब व्हीकल्स आता है तो पोल्यूशन उसको रिड्यूस करते हैं. और रोड के बगल में ही सोसाइटीज़ है जो रेजिडेंशियल सोसाइटीज़ है, तो वो बहुत इफेक्ट करता है बड़ों को, बूढ़ों को. वो जो पोल्यूशन अगर उनके घरों पे जाता है तो घरों में पोल्यूशन बहुत दिनों तक रहता है इसके वजह से. सो बहुत इंपॉर्टेंट है कि रोड के ऊपर के ट्रीज़ जाए ना, क्योंकि वो हमको बहुत पोल्यूशन रिड्यूस करने में और हीट रिड्यूस करने में हेल्प करते हैं. ह्या वर्षी पुणे महापालिकांनी 18,000 झाड कत्तल करण्याची नियोजन केलेलं आहे. 510 डॉकेट जे 25पेक्षा कमी झाडं आहेत त्याचे ऑलरेडी सिग्नेचर झालेले आहेत. तर 11,870 झाडं ऑलरेडी त्याचे सँक्शन झालेले आहेत ज्याच्या कत्तल होणार आणि अजून 6,700 झाडांचं त्यांचं प्रकल्प आहे की ते काढतील. तर एकूण 18,000 झाडं असं या लोकांनी ह्या वर्षी प्रकल्पात काढण्याचा प्रयत्न, ते पूर्णपणे प्रयत्नशील आहेत. ह्याच्या अतिरिक्त रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट नावाचा प्रोजेक्ट आहे जिथं नदीकाठ सुधार, हे म्हणत आहेत सुधार, आम्ही म्हणतोय बिघाड. तिथं कमीत कमी यांनी 2.25 किलोमीटरच्या पट्ट्यात नाही म्हटल्यावर लक्षभर तरी झाडं झुडपी यांना जिवंत समाधी दिलेली आहे. आजपर्यंत आता तुम्ही ज्या झाडांची कत्तल होणार आहे त्या झाडांची माहिती दिली, पण आजपर्यंत अशी पुणे शहरातली किती झाडांची कत्तल महानगरपालिकेकडनं करण्यात आली याचं काय आकडेवारी आहे? 1995 पासनं हे जे आहे तुमचं रस्ते विकास हा काम सुरू आहे आणि रस्ते विकासाच्या नावाने खरं झाडांचीच कत्तल होत राहतं. तर ते 1995 पासनं तुम्ही सिंहगड रोड ते पूर्ण पुण्याचं क्षेत्र असं धरलं तर 400 किलोमीटर पुण्याचं पूर्ण रस्त्याचा पट्टा होता. आता ते 4,000 किलोमीटरच्या पलीकडे गेलं आहे.
तर लक्षावधीच्या संख्येने झाडं गेलेली आहे. कमीत कमी माझा अनुमान असा आहे की 3.5 ते 4 लक्ष झाडं तरी गेलेली आहे, बळी पडलेली आहे. म्हणजे आत्ता जसं ताईंनी सांगितलं की एक महानगरपालिकेच्या योजनेनुसार एक झाडाच्या कत्तलीनंतर 5 झाडं कॉर्पोरेशन लावतं, पण याची देखील माहिती तुम्ही RTIमधनं मागवल्यानंतर त्यांच्याकडे माहिती उपलब्ध नाही आहे. तुमचं हे जे चिपको आंदोलन आहे हे पुढच्या काळामध्ये कोणत्या स्वरूपाचं असणार आहे आणि काय करणार आहात तुम्ही? हे साधी गोष्ट आहे की पुणे हे असं होतं. आता आपण सगळीकडे कॉन्क्रीट आर्चेस बनवतो आहे, तर शेवटी आपल्याकडे कॉन्क्रीट जंगल असणार आहे. आम्ही हा प्रयत्न करतो आहे की प्रत्येक पुणेकराला हे समजून द्यायचं आहे की आपण सुंदर जागी राहत होतो, आता कॉन्क्रीट जंगलमध्ये राहणार आहे आणि इथे ही टेम्परेचर वाढणार आहे कारण आपण क्लायमेट चेंजच्या एरियामध्ये आहे. पर्यावरण बदलत आहे आणि त्याच्यामध्ये जर झाडं नसतील तर हा तापमान वाढत जाणार आहे. आपलं टेम्परेचर टार्गेट UN आपण सगळ्यांनी कॉपमध्ये सगळे लोक आता दुबईमध्ये बसलेत, सगळ्यांनी ते टार्गेट घेतलेलं 1.5 डिग्री सेल्सिअसचं. ते आता जगाला माहिती झालं आहे की आपलं टेम्परेचर ते 2 नाही 3 पर्यंत पण जाणार आहे. तर त्याच्यामध्ये हे सगळ्यांना समजवायचं आहे की ह्याचा जो परिणाम होणार आहे तो गरिबांवर होणार आहे. आधी लोकांना ज्यांच्याकडे घरं गाड्या मोठमोठे घरं गाड्या आहेत, ज्यांच्याकडे क्षमता आहे की हिरवळ बघण्यासाठी वर्षातनं 2 वेकेशन घेतात, 10 लाखाचा खर्च करून पाश्चिमात्य देशात जाऊन तिकडच्या नॅशनल फॉरेस्टमध्ये ते तिथे राहतात, त्यांची मुलं बाळं तिथे शिक्षणासाठी तिथे जातात. त्यांना इथे कॉन्क्रीट जंगल झाल्याने काही फरक पडणार नाही आहे. पण जे पुण्यामध्ये राहणार आहेत त्यांना हे जे आता उन्हाळा होणार आहे हे लिहून घ्या तुम्ही. आपलं तापमान मागच्या वर्षी सगळ्यात हायेस्ट होतं, यावर्षी पुढच्यात अजून तो रेकॉर्ड ब्रेक होणार आहे आणि पुढच्या वर्षी तो ब्रेक होणार आहे. मग ही डेव्हलपमेंटचा उपयोग काय आहे? जर माणसाला रस्त्यावर उतरता येणार नाही, ज्यांना AC मध्ये राहता येतं ते राहणार, बाकी लोक गरमीने हाय करणार, त्या डेव्हलपमेंटला काय अर्थ आहे? हाच मेसेज सगळ्यांना समजवायचा आहे. या ठिकाणी काका इकडे या ठिकाणी जिथे झाडांची कत्तल होणार आहे तिथंच सरांची प्रॉपर्टी आहे. सर काय सांगाल, तुमची प्रॉपर्टी इथे, तुमची प्रॉपर्टी याच्यामध्ये जाणार आहे, काही झाडं जाणार आहेत, तुमचं मत काय आहे? तुमचं म्हणणं काय आहे? माझ्या मते हे झाड वाचलं तर आपण सगळेजण वाचू. माझं घर पण वाचलं. माझी इथे मागे प्रॉपर्टी आहे, जवळजवळ 8 ते 10 फूट जाणार आहे. आणि ह्या रस्त्यावरती म्हणजे मी या झाडाबरोबर लहानापासून वाढलेलं आहे. या रस्त्यावरती युनिव्हर्सिटी ते सिमला ऑफिसपर्यंत दोन्ही बाजूने अशी झाडं होती, एवढी मोठी, साधारण 150-200 वर्षापूर्वीचं झाड असेल. आय थिंक ह्या लास्ट सर्वायवर ह्या रस्त्यावरचं बॅनियन ट्री त्याला वाचवायला पाहिजे, असं माझं म्हणणं आहे. स्मार्ट सिटीच्या नावाखाली मेट्रो पुण्यामध्ये येते. मेट्रो येत असताना सिटी स्मार्ट करायची आहे, पण झाडं तोडून ती भकास देखील करायची आहे. हा सगळा जो काय प्रकार चालला आहे, तर तुम्ही महानगरपालिकेला सगळे म्हणून काय आव्हान कराल? अहो, तुम्ही श्वास घेऊ शकत नाही. हां, तुम्ही पिताय तर तुम्ही सांडपाणी पिताय. तुमच्या 20% पुणेकरांना टँकरने पाणी पुरवला जातो. तुम्ही खाताय तर तुम्ही प्लास्टिक खाताय, केमिकल खाताय. आज तुमची ही अवस्था आहे आणि तुम्ही मग डोंबाळचं स्मार्ट सिटी करताय. तर आत्ता ह्या स्मार्ट सिटीवरती 1,76,000 कोटी रुपये खर्च झालेत आज दिवसापर्यंत केंद्र सरकार आणि राज्य सरकाराकडनं. तर 1,76,000 कोटी रुपयेमध्ये तुम्ही 10 वर्षात कुठलं स्मार्ट केलं आहे तुम्ही आम्हाला सांगा ना. 10,000 कोटी रुपये महापालिकेचं बजेट आहे आपल्या पुणे महापालिकेचं. 8,200 कोटी रुपये पिंपरी चिंचवड महापालिकेचं बजेट आहे. ह्याला अतिरिक्त तुम्ही अजून PCMCचं बजेट, आपलं PMRDचं बजेट जोडलं तर ते अजून 2,500 कोटी. म्हणजे दिवसाला 60 कोटी रुपये खर्च करणारी ही महापालिका आहे. 519 स्क्वेअर किलोमीटरमध्ये राहणारी मनुष्य, यांना तुम्ही पाणी पुरवू शकत नाही, यांना तुम्ही श्वासासाठी व्यवस्थित प्रदूषणमुक्त हवा देऊ शकत नाही, यांना तुम्ही त्यांचं सांडपाणीचं व्यवस्थापन तुम्ही करू शकत नाही. तुम्ही कसलं स्मार्ट सिटी करताय? आणि तुम्ही म्हणताय मेट्रो धावती आणि आम्ही अजून 6 पत्रीकरण करू आणि 20 पत्रीकरण करू आणि 1,000 कोटी रुपयाचे पुलं बांधू. अहो, कुठला आम्हाला किती खोटं बोलणार तुम्ही आणि कुठं नेताय तुम्ही या शहराला आणि पुणेकरांना? कुठंतरी तुम्ही लाजा, काहीतरी सांभाळा. काहीतरी तुम्हाला आता लाज वाटायला पाहिजे. लज्जास्पद गोष्ट आहे की आम्हाला येऊन सुशिक्षित लोकांना रस्त्यावरती उतरावं लागतोय आणि तुम्हाला सांगावं लागतं अरे एवढे झाडं वाचवा, हीच वारसा आहे तुमची, आमच्या सगळ्यांची. जसे म्हटले की झाडं वाचतील तर आम्ही सगळे वाचू, तर तेवढं म्हणायचं आहे. आणि जे आहे
त्याला सांभाळा ना. डेव्हलपमेंटला आम्ही थांबवा असं म्हणत नाही आहे, पण जे आपले ॲसेट्स बनवले, आम्ही लिटरली फक्त 1 किलोमीटर चाललो आहे. 1 किलोमीटर पूर्ण चालताना ओपन गटार देखील, म्हणजे गटारीची झाकणं तुटलेली आहेत, फुटपाथ धड नाही आहे, आणि तुम्ही डेव्हलपमेंट करायला 6 लेनिंग घ्यायला लागला. त्याला काय अर्थ आहे? लिटरली ओपन गटार आहे. पुण्यासारख्या स्मार्ट सिटी, ही कसली स्मार्ट सिटी जिथे ओपन गटार, ते असलेले फुटपाथ व्यवस्थित करा त्यांना आधी. 6 डिसेंबरला कॉर्पोरेशननी सांगितलंय, म्हणजे आम्ही त्यांना मागणी केली की इथे तुम्ही आम्हाला फक्की मारून दाखवा की तुमचं काय रस्त्याचं प्लॅनिंग आहे. अहो, त्या स्क्रीनवरती काय दाखवता? स्क्रीनवरती दाखवून काही माणसाला कळत नाही. आज आम्ही इथे रस्त्यावरती आलो म्हणून आम्हाला कळतंय की काय होतंय. आता तुम्ही 6 तारखेला परत या इथे आमच्याबरोबर, इथे फक्की मारलेली असेल आणि तेव्हा आपल्याला निश्चित कळेल की कोणती झाडं जाणार आहेत, आणि जर त्याच्यामध्ये छोटंसं वळण घेतलं, छोटीशी बदल केला तर आपण काय करू शकतो. आज एवढी झाडं तुम्ही कापून टाकायचे सरळ निर्णय घेता, प्रस्ताव करता, हे अतिशय चूक आहे. प्रशासनाने हे लक्षात घेण्याची गरज आहे. नुसता आपल्याकडे नगरसेवक नाही आहेत कॉर्पोरेशनमध्ये म्हणून वाटेल ते निर्णय प्रशासकांनी घ्यायचे का? नागरिक इथेच आहेत ना. नगरसेवक आत नसले म्हणून काय झालं? नागरिकांना बोलवत का नाही तुम्ही? न बोलवता तुम्ही गुप्तता राखून परस्पर निर्णय कसे घेता? आता शेवटचा निर्णय तुम्ही ऐकलाच असेल की खडकवासला ते काय कुठे फुरसुंगी, सगळा जो काही नदीच्या कॅनॉल आहे त्या कॅनॉलवरती बांध घालायचे वरती, आणि तिथे पाईपलाईनमधनं हे करायचं सप्लाय, आणि वरची जागा जलसंपदा सांगते कॉर्पोरेशनला की तुम्ही विका. ही कुठली आली आहे पद्धत? कोणाच्या मालकीची जागा? जलसंपदा काय आकाशातनं पडली आहे का? नागरिकांची जागा आहे. भूमिपुत्र म्हणून काही आम्हाला महत्त्व आहे का नाही? जिकडं तिकडे आपण भांडतो तेव्हा हे महत्त्वाचं आहे. तेव्हा प्रशासकांनी असं वाटेल तसं वागलेलं पुणेकरांना खपत नाही, असा आम्हाला स्पष्ट संदेश द्यायचा आहे. तो तुम्ही तुमच्या ह्याच्यातनं व्यक्त करा, असं माझं म्हणणं आहे. हे सगळं बोलणं गेलं पाहिजे मीडियामध्ये. ओके. हे जे स्मार्ट सिटीचं जे प्लॅनिंग चालू आहे आणि रस्ते 2 पदरी 4 पदरी 6 पदरी होत आहेत, मेट्रो येतात आहे, हे सगळं झाडं वाचूनसुद्धा करता येऊ शकतं का? 100% करता येऊ शकतं. आणि ह्याच्या ऑल्टरनेटिव्ह आत्तापासून नाही तर 1995 सालीपासनं माझ्या आजोबांच्या काळापासून हे सुरू आहे. म्हणजे माझ्या आजोबांनी त्यावेळेला रामकृष्ण मठ थापी घेऊन बांधलेलं आहे. तर त्या काळात त्यांचा पत्रव्यवहार होता जिल्हाधिकाऱ्यांबरोबर, म्हणजे त्यावेळेचं डिस्ट्रिक्ट कलेक्टरबरोबर, कारण की सिंहगड रोडची जी क्षेत्र आहे ती क्षेत्र त्यावेळेला पुण्यात नव्हती. त्या गावाचं नाव वडगाव या कारणामुळं होतं कारण की तिथे वडाची झाडं होती. पिंपरी ही गावाचं नाव पिंपरी होतं कारण की ते किंवा आहे कारण की तिथं पिंपळाची झाडं होती, आणि ते परत पुढं जाऊन तो गावाचं नाव चिंचवड पडतो कारण की तिथं चिंचाची बाग आणि वडाची झाडं होती. तर हे आंबेगाव, आंब्याची तिथं बागं होती, आणि हे सगळी झाडं ठेवूनसुद्धा आता तुम्ही सिंहगड रोडला ज्या वेळेला जाता तर तुमच्या निदर्शनात लगेच येतं की जे डाव्या बाजूची जी जागा आहे ती सगळी सरकारी जागा आहे, सरकारी अखत्यारीतच ती जागा आहे. तर त्या काळात त्यांना ती प्रपोजल दिली होती की तुम्ही ही जी झाडं मोठमोठी झाडं आहे, ह्या झाडं 1000 1,500 वर्ष जुनी वृक्ष आहेत, ही काय तुम्हाला कुठली मॅन्युफॅक्चरिंग कंपनी, कुठली नर्सरी, कुठे जगात तुम्हाला 1000 वर्षाचं झाड मिळणार नाही की तुम्ही विकत घेऊ शकता आणि परत तिला आणून तिथं तुम्ही बसवू शकता. तर ही त्यांच्या निदर्शनात त्यावेळेलाही आली होती. तुम्ही मला एक सांगा, आता मी त्यांना फक्त एकच प्रश्न विचारलं की आता आपण जिथे उभं आहे इथं मेट्रोचं स्टेशनचं लँडिंग होणार आहे. तर मेट्रोच्या स्टेशनच्या लँडिंगच्या पिलर जिथं आहेत तो पिलर आणि मीडियमच्या मधोमध्ये फक्त 10 मीटरचं अंतर आहे, 9.6 मीटरचं अंतर आहे, 3 लेन त्याच्यात बसतात. त्यांना ऑलरेडीच विचारलं होतं की तुम्ही मेट्रोचे पिलर उकरून तुम्ही 6 पत्री करणार आहात का? तर नाही म्हटले. तर तिथं तुम्हाला 3 पत्री करण्यासाठी तुम्हाला परवानगी, तुम्ही मेट्रोकडनं तुम्ही ठरवता की ओके बाबा हा 3 पत्रीच होणार आहे, तिथं तुम्ही 6 पत्री करत नाही. पण झाडाला आधार कार्ड नसतो, झाड वोट देत नाही, झाडाला तोंड नसतो, तो बोलू शकत नाही, म्हणून त्या झाड बिचारा बळी पडतो. या सगळ्या झाडांना ठेवून व्यवस्थित विकास होऊ शकतो, चांगला विकास होऊ शकतो, 1 नंबरचा विकास होऊ शकतो. एकही रस्ता आपल्याकडे पूर्ण पुण्यात नाही जे आपण म्हणू शकतो की जगभरात ही भारी रस्ता आहे. मॅडम मला एक्सप्लेन करत होते ट्री लेनची आयडिया. हाँ, ये जो डिज़ाइन है ये IRC गाइडलाइंस है. IRC गाइडलाइंस इंडियन रोड कांग्रेस गाइडलाइंस है. सो ये
हमारे दिए हुए नहीं है, ये गवर्नमेंट के दिए हुए हैं। IRC गाइडलाइंस के हिसाब से यहाँ पे पेड़ आना चाहिए, फुटपाथ आना चाहिए, साइकिल ट्रैक आना चाहिए, बस स्टॉप और जो भी, फिर पेड़ आएंगे, फिर यहाँ पे 3 लेन्स आएंगे, फिर से पेड़ आएगा, फिर लेन। ये इनके गाइडलाइंस है। और ये अपने पूना म्यूनसिपल कॉर्पोरेशन के अर्बन स्ट्रीट गाइडलाइंस करके है, वो उनके खुद के हैं, हमारे नहीं है। मैं नहीं बोल रही कि ऐसे बनाइए या फिर और कोई नहीं बोल रहा है, ये उनके खुद के गाइडलाइंस है। हम सिर्फ बोल रहे हैं ये फॉलो कीजिए। सो ये अगर फॉलो करेंगे तो यहाँ पे पेड़ आएंगे, फिर जो भी आपके मोटर व्हीकल्स आएंगे, फिर पेड़ आएंगे, फिर साइकिल ट्रैक, फुट ट्रैक, सब कुछ है यहाँ पे। तो ऐसे है। पर अभी करंट स्टेट, अभी जो ये रोड का स्टेट है, यहाँ पे कुछ पेड़ हैं, बहुत कम है, नॉट एग्जैक्टली। फिर आप बोल रहे हैं ये बनाएंगे, फिर यहाँ पे कुछ है। आपका कहना है कि हम सब कुछ निकाल देंगे, सिर्फ ये करेंगे। तो ये तो हम तो नहीं बोल रहे कि आप ये करो, हम बोल रहे कि आपने जो बोला है वही करो, यही करना है। एंड द सेकेंड थिंग, वही लोग पूछते हैं कि रोड बनाना तो पड़ेगा, व्हीकल्स को जाना है। ये दीज आर सिटी रोड्स। सिटी रोड्स में व्हीकल्स इतने फास्ट जाने की ज़रूरत नहीं है। जितना फास्ट जाएंगे उतना एक्सीडेंट्स होंगे। रोड शुड बी स्मॉलर एंड रोड शुड बी लेस। आपको पब्लिक ट्रांसपोर्ट पे कॉन्सेंट्रेट करना है अगर ट्रैफिक निकालना है तो। आप ऑलरेडी बोल रहे हैं कि मेट्रो आ रहा है जिसकी वजह से ट्रैफिक जाएगा, तो पब्लिक ट्रांसपोर्ट डालिए, उसकी वजह से और ट्रैफिक कम होगा। दैट इज़ ऑल। अगर आप नहीं तो फिर मेट्रो का कोई फ़ायदा ही नहीं है अगर ट्रैफिक कम नहीं हो रहा है तो मेट्रो बनाइए, उसके बाद ट्रैफिक का सर्वे कीजिए, उसके हिसाब से आप अपना पब्लिक ट्रांसपोर्ट बढ़ाइए। और यहाँ पे सिर्फ मेट्रो नहीं आ रहा है, यहाँ पे डबल डेकर फ्लाईओवर भी आ रहा है। तो मतलब सोचिए कितना ट्रैफिक कम होना चाहिए। टिपिकली आपके प्रोजेक्ट के हिसाब से कितना ट्रैफिक यहाँ पे कम होना चाहिए। अगर वो हो नहीं पा रहा है तो ये प्रोजेक्ट करके फ़ायदा क्या है। कॉर्पोरेशन के हर एक डॉक्यूमेंट में नॉन मोटराइज्ड ट्रांसपोर्टेशन की बात हमेशा होती है। आपको लग रहा है ये जो बंजर रोड पे कोई दूर दूर तक साइकिल चलाएगा या चल के जाएगा? पॉसिबल ही नहीं। ये पेड़ के छांव है जिसकी वजह से टेम्परेचर डाउन होता है और उसकी वजह से जो थोड़े बहुत लोग साइकिल पे जा रहे हैं या चल रहे हैं वो कर पाते हैं। इट इज़ नॉट पॉसिबल टू अचीव एनी ऑफ देयर गोल्स इफ दे रिमूव द ट्रीज फ्रॉम दिस सिनेरियो। पाहिलं तर मेट्रो सिटीमध्ये स्मार्ट सिटीच्या नावाखाली पुणे शहरातल्या झाडांची जी कत्तल होते, त्या कत्तलीच्या विरोधामध्ये संवाद पुणे या संघटनेतर्फे चिपको आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं। मी सागर अलकुंटे, मॅक्स महाराष्ट्र, पुणे।